मराठी परिषद आयोजित कथाकट्टा या उपक्रमात मी माझी टॉनिक ही कथा सादर करीत आहे। ती पहा, ती आली, समोरच बसली, बोलू लागलेली, अखंडपणे, अव्याहतपणे आणि मोकळ्या मनाने। तिच्या येण्यात, बसण्यात, बोलण्यात पहा किती डौल आहे। कसं जमतं हिला? कुठून येतो हा रुबाब? का मुळातच असतं हे प्रत्येक स्त्री? पण चल तिकडे कार्यक्रमाला जायचं आहे ना। काकांच्या या वाक्याने कालिंदीताई भानावर आल्या। जड पावलांनीच तयारीला लागल्या। कुठे जायचे, कशासाठी जायचे याची काहीच विचारणा झाली नाही। तयारी केली गेली। काठपदराची चोपून साडी परिधान केली गेली। हातात, गळ्यात, कानात, कपाळावर जे समाजाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे घालावे लागते ते सारे चढवले गेले व त्या काकामागून पदर ओढून चालू पडल्या। काका एक भन्नाट व्यक्तिमत्व। जीवनात संध्या छाया आली असूनही संध्येची छाया जीवनावर न पडू देणारे हे आपले काका। पण बायकोच्या रोजच्या आजारपणामुळे दिवसेंदिवस हतबल होत होते। पुण्यातील अवाढव्य दुमजलीत एकटेच राहत होते हे दोन वृद्ध। दोन नाही तर एकच। काका स्वतःला वृद्ध समजतच नव्हते। म्हणूनच अजूनही तेवढ्याच कौशल्याने लेखापालाचे काम करत होते। त्यांच्या जीवनात तसे सारे आडबीड होते, म्हणजे मुलगा नंदू, सून, नातू रियान। नंदू बंगलोरला उच्च शिक्षित IT कार्यरत, सून ही कार्यरत, त्यामुळे छोटा रियान पाण्याघरात। खूपदा नंदूचे वास्तव्य परदेशात असे। सून व रियान बँगलोरला राहत, त्यामुळे बँगलोरला गेले तरी लेकाची भेट घडण्याची शाश्वती नसे। परंतु नंदू लांब राहत असला तरी वडिलांचा खर्च उचलत होता। काय हवे नको ते पाहिले। असे सारे सुरळीत असूनही कालिंदी ताई अवकलेल्या गप्पच झाल्या। काही ना काही कारणाने त्या आजारी व्हायच्या। नित्य रुग्णालयाच्या वाऱ्या घडत। कार्यक्रम आटपून दोघे परतले। काका आपल्या नित्य कामात व्यग्र झाले। आरामासाठी म्हणून कालिंदीताई इजाव्याच्या खोलीकडे वळल्या। थोड्या श्रमाने त्या आता थकत असत। त्यांचे लक्ष समोरील आरशात गेले तर ती तेथेच होती। पायात घुंगरू चढू लागले। भरतनाट्यमच्या एक अदा निखालसपणे साकारू लागले। हातापायात झोप संचारलेला चेहरा तेजोमय, अत्यंत प्रसन्न। मनाच्या लहरीवर स्वार होऊन नृत्याला आरंभ झाला। एकदम स्वच्छंदपणे, जनासाठी नाही तर मनासाठी नृत्य पेश होत होते। लोकांचे, समाजाचे भान हरवून स्वतःसाठी कलेत हरवलेली ती कालिंदी, चल जेवायला वाटतेस का? काकांच्या या हाकेने त्यांची तंद्री भंगली। असे का? आपण आपल्यासाठी नाही जगत? समाज काय म्हणेल? लोकांना काय वाटेल? काकूंचे लक्ष कोठे होते जेवणात? काकांना कळेना हिला काय होते आहे। काही दिवस बँगलोरलाच जावे का? कदाचित तेथे बरे वाटेल। पण हिचे डॉक्टर तर येथेच आहे। तेथे सारेच नवीन असणार, कसे होईल? पण पुढचे पाऊल उचलणे गरजेचे होते। डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते बँगलोरला आले। मुलाचे आमंत्रण होतेच, परंतु नंदू महत्वाच्या प्रकल्पानिमित्त परदेशात गेलेला। दिवसभर सून तिच्या नोकरीत मग्न तर नातू रियान शाळा पाण्यावर। परिणामी घर शांतच, पण रात्री मात्र घर हालू लागले। सून ऑफिसातून येताना रियानला घेऊन आली। आल्या आल्या रियाने आजी आजोबांना मिठी मारली। आजीच्या डोळ्यात भाव उमटले। त्या त्याच्याकडे पाहून थोड्याशा हसल्या। काकाच्या ती नजरेत आली। तेवढ्यात म्याव म्याव असा मंदसा आवाज आला। वरांड्याच्या पट्टीतून हलकीच मारही हात आली। सुनेने वरांडा उघडला आणि कुटुंबातील ह्या सदस्याचा परिचय करून देण्यात आला। तेव्हा समजले मालकांसारखेच तेही दिवसभर बाहेरच असते, सकाळी व रात्री तेवढेच हजर असते। सुनेने त्याच्या भांड्यात दूध ओतले। ते गटागटा पिऊ लागले। ते पाहून रियान उड्या मारू लागला। त्याच्या त्या बालक्रीडाने आजीला म्हणजे आपल्या कालिंदीताईंना जरा मजा वाटू लागली। पण हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण दुसऱ्या दिवशी सकाळच उठून सुनेला कार्यालयात तर रियानला शाळेत जायचे होते। टाटाबाटा करून ती लवकर आपल्या खोलीत निघून गेली। परत शांतता सुरू झाली। कालिंदीताई स्वतःत गुरफटल्या। त्यांनी डोळे मिटले तर ती तेथे होतीच, नित्याप्रमाणे मोकळ्या हास्याने, चक्क सागरलहरी स्वच्छंदपणे विहरत, पायावर तो पाण्याचा सुखावह स्पर्श अनुभवत। पेहराव ही अगदी मोकळा ढाकळा, तोही आधुनिक स्वरूपाचा। खरेच आयुष्याची संध्याछाया आली। यातलं अर्ध अधिक आयुष्य लोक काय म्हणतील या दडपणाखाली निभावलं।
नाती जपताना स्वतःशी नातं तोडलं गेलं का? लोकांशी कसं बोलायचं, कसं वागायचं यातच अर्धी शक्ती घालवली का? मी माझ्यासाठी जगले का? मात्र फुले आज म्हणतात ती श्वास घेत होती स्वतःसाठी मोकळेपणाने. त्याचा अमाप आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसू लागलेला. कालिंदीताईंचे हात पसरले गेले, जणू तो आनंद कवेत घेण्यासाठीच का? तेवढ्यात त्यांच्या हातावर औषधे लादली गेली. त्या भानावर आल्या त्या औषधांच्या स्पर्शाने पूर्ववत हात चढवले. शांतपणे एक एक गोळी घेतली गेली. शांत झोप लागली. म्याव म्याव मनीमाऊच्या आवाजाने त्यांना जाग आली. सुनेने मांजराच्या भांड्यात दूध ओतले व ती आटपायला निघून गेली. नातवाची भराभरा शाळेत जायची तयारी करून ते दोघे जण बाहेर पडले. दूध पिऊन झाले तरी मांजर रस्त्यातून हटत नव्हते. ते तेथेच म्याव म्याव करत घुटमळत राहिले. कालिंदीताईंची नजर खेळली. का बरे हे घुटमळते आहे? काका मात्र आपल्या कामात व्यग्र झाले, कारण त्यांना काम आजच संपायचे होते. मुलगा उद्या येणार होता ना. पहाटेलाच मुलगा आला. उजाडल्यावरच निवांत बोलू ह्या सुंदर आशेने ते निजून राहिलेले. मनीमाऊच्या म्याव म्याव आवाजाने जाग आली. सर्व पटापटा आटपले गेले. मुलाशी बोलायची तीव्र मनीषा होती ना. कालिंदीताई छान तयार होऊन हॉलमध्ये प्रतीक्षा करू लागलेला. मुलाच्या खोलीचे दार उघडले गेले. कालिंदीताईंच्या नजरेत चैतन्य जागृत होत होते. काकांना ते समजले, पण ते क्षणभंगूरच ठरले, कारण सून बाहेर आली व तिने सांगितले नंदूचे अत्यंत महत्त्वाचे काम असल्याने तो लगेचच कार्यालयाला गेला. रात्री आल्यावर भेटू हा निरोप ठेवला आहे. काकांना त्याचे काहीच वाटले नाही, पण हळव्या मनाच्या कालिंदीताई त्यांना नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली आणि त्यांचा निर्विकार चेहरा परत तसाच दिसू लागला. ना खेळ ना तरुण. काका मात्र सुनेला मोकळेपणाने सांगून गेले, मला उठवायचंच तरी. सुनबाईंकडे 4 अक्षरी इंग्रजी शब्द होते. हो तेच SORRY. झाले, संपले. कालिंदीताई परत निजाव्याला अंथरुणात शिरल्या. काकांनी त्यांना थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करून पाहिला. कालिंदीताईंचे लक्ष पटकन समोर गेले, कारण ती अजून तेथेच होती. पाण्यात पाय टाकून खिदळत होती. स्वच्छंद मनाने, जणू हवेवर पंख पसरून मन उडत होते का तिचे. खेद दुःख तिच्या गणतीतच नव्हते. मिळालेले जीवन अनमोल आहे, क्षणभंगूर आहे. ते भरभरून जगेल एवढेच का ध्यानी होते? खरेच का नेहमी आपण समोरच्या माणसांकडनं अपेक्षा ठेवतो व अपेक्षा भंग झाला की दुःखात डुबतो? माणूस हा माणूसच असतो, डेटा भरलेला संगणक नव्हेच. मग कशाला स्वतःच्या खेदाचे एवढे स्तोम वाजवावे? बेल जरा जोशातच दाबली गेली. कालिंदीताई खडबडून जाग्यात आल्या. चक्क दारात मुलगा सून नातू सगळे उपस्थित होते. हसत मुखाने काकांनी त्यांचे स्वागत केले. कालिंदीताईंच्या डोळ्याची उघडझाप होतच राहिली. आता ते सारे एकत्र जेवायला बसणार होते. अगदी कित्येक वर्षांनी. एका सदस्याची कमी होती. म्याव म्याव. तेही आलेच. वा वा. काकांची दाद आलीच. सुनेने त्याला दूध दिले. सगळे जेवायला आसनास्तीत झाले. मनीमाऊ बाहेरील वरांड्यात दूध पिऊ लागले. दूध पिऊन झाले तरी ते तेथून जाईना. त्याचे गुरगुरणे सुरूच होते. वरांड्यातील दारात येऊन मान उचलणे सुरू झालेले. त्याची गुरगुर, त्याचे मावम्याव निरंतर चालू राहिले. हे सारे जेवणाच्या टेबलावर जमलेले. जेवणाचा बेतही न्यारा होता. अर्थात त्यात थोडा कालिंदीताईंचा स्पर्श होता, अर्थात ममतेचा. नंदू वासाने चुरळला. आईच्या हातची आमटी आहा हा करत टेबलावर बसला. रियाने खुर्चीवर टुनकन उडी मारली. आज पप्पांचे मम्मी पप्पा होते ना. सुनेने वाढायला सुरुवात केली. बाहेर मांजराचे म्याव म्याव सुरू होतेच, म्हणून सून बाहेर जाऊन पाहून आली. तिने सांगितले त्याचे दूध तर पिऊन झालेले आहे, तरीही तेथेच घुटमळत आहे. नंदूलाही प्राण्यांची आवड होती. तोही त्या आवाजाने बेचैन होत होताच. का बरेसे वागते आहे? तो बाहेर जाऊन आला. दुधाचे भांडे तर मस्तच होते, म्हणजे पोट्ट भरले आहे. मग तरीही त्याचे म्याव करणे का नाही थांबत? सारेच अचंब्यात पडले. त्याला तसेच ठेवून कुणाच्याच घशाखाली घास उतरेना. नातूही बाहेर येऊन मनीला पाहू लागलेला. तो बोलता झाला, पप्पा त्याचं पोट्ट भरलं आहे, पण त्याला ना काय चॉकलेट हवाय. नंदूने त्याची जरा थट्टाच केली. रियान हटायला तयार नव्हता. तो बोलतच राहिला, नाही ते कुठे चॉकलेट खातं, मी देतो तरी नाही खात ते. मग काय पाहिजे त्याला?
माझ्या मनीमाऊला त्याच्या अंगावरून हात फिरवायला हवा असेल. रियान हे वाक्य जरा तोऱ्यातच बोलला. झाले. खरंच नंदू जरा चमकलाच. मांजर तर मूक प्राणी, पण माणूस, त्याला पोटाबरोबर मनाचीही देणगी आहे ना. नंदू मनातून बेचैन होता. मांजराच्या पाठीवरून हात फिरू लागलेला. तसाच जीवनाचा अगदी काहीही विचार न करता मांजर त्याच्या जवळ आले. त्याचे अंजारणे गोंजारणे सुरूच राहिले. मांजराचे गुरगुरणे आता थांबले होते. त्याला हवे होते ते त्याला मिळाले होते का? सारे आता शांतपणे जेवायला लागले. अस्वस्थ होत होता तो फक्त नंदू. उद्या मी सुट्टी टाकणार आहे. आई खूप वर्ष लोटली, पण तसे भेटलोच नाही ना. पूर्ण वेळेत तुमच्याबरोबरच घालवीन म्हणतो. कालिंदीताईंना जरा आज तोंडाला चव आल्यासारखे वाटू लागले. अख्खा दिवस तो घरीच थांबला. नातूही घरीच, सूनही घरीच. नंदनवन म्हणजे तरी काय, काका बोलून गेलेच. नंदूचा आईबरोबरचा संवाद घडू लागला. त्यात आपुलकीचा ओलावा होताच. ती माय सुखावली. तिच्या चेहऱ्यावरचा बदल काकांना जाणवला. काकांनी अर्थातच मुलाला सांगितले. आता मुलगा उशिरा आला तरी कामातून वेळ काढून आईशी संवाद साधू लागलेला. कालिंदीताईंना त्यांचं टॉनिक मिळू लागलेलं आणि ती त्यांच्यातच जन्मली जणू. ते स्वच्छंद मनमोकळे हास्य, तो दौड बोलण्यात वागण्यात सारं मिळालं. बाकी होती ती काकांनी पुरी केली. त्यांच्या हातात एक खोका दिला गेला. नंदू सून नातू सगळेच हजर होते. खळखळ घुंगरू पायात चढवले गेले. आपल्या काकू भरतनाट्यमचा नमस्कार साकार करू लागलेल्या. टाळ्यांच्या गजरात मनाच्या सागर लहरी उमटू लागलेल्या. चालणाऱ्याला रस्त्याच्या कडेने नाही तर चालून पाहावं. चालणाऱ्याला रस्त्याच्या कडेने नाही तर चालून पाहावं. पोहणाऱ्याला काठावरून नाही पोहून पाहावं. नृत्य करणाऱ्या मला माझ्या नजरेतून पाहावं. माणसांना माणसांच्या नजरेतून पाहावं. माणसांना माणसांच्या नजरेतून पाहावं.